शेतकरी बंधूंनो लक्ष द्या, पीक विम्याचे पैसे आता सध्या येत आहेत हळूहळू, पण सगळ्याच शेतकऱ्यांना आलेले नाही आहेत. काहींना मिळाले हजारो रुपये, तर काहींना अजूनही ₹1 पण मिळालेला नाही आहे. त्यांना वाट बघावी लागत आहे. नेमकं काय चाललं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक एक अपडेट जाणून घेऊया. ओके, आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात तुमचं स्वतःचं चॅनल, कारण की या बडीच्या चॅनलवर मी रोजच पीक विम्याबद्दल नवीन अपडेट देत असतो. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की फ्रीमध्ये सबस्क्राईब आहे. फक्त सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. ओके, आणि आज तारीख आहे 4 मे 2026. आता पीक विम्याबद्दल ज्या ज्या अपडेट आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे, ओके, त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण महत्त्वाची गोष्ट यात म्हणजे की सर्व शेतकऱ्यांना अजून तरी पैसे मिळालेले नाही आहेत. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत. ओके, तर काहींचे अर्ज अजूनही पेंडिंगवरच शो होत आहेत. ओके, आता मोठी समस्या काय आहे? सरकारने लावलेले नवीन नियम आहेत, नवीन क्रायटेरिया म्हणता येईल. थ्रीसोल्ड प्रोडक्शनमुळे अनेक शेतकरी अपात्र सध्या ठरत आहेत. ओके, हा महत्त्वाचा अपडेट म्हणता येईल. थ्रीसोल्ड प्रोडक्शन कंडिशन्स. ओके, त्यामुळे विमा भरूनही अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही आहेत किंवा खूपच कमी त्यांना रक्कम मिळत आहे. ओके, आता काही ठिकाणी शेतकऱ्यांनी लाखो रुपये प्रीमियम भरला आहे. ओके, पण परतावा खूपच त्यांना कमी मिळाला. ओके, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडीशी त्यात नाराजगी दिसून येत आहे शेतकऱ्यांची. ओके, आता चांगली बातमी देखील म्हणता येईल. ओके, काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर यांसाठी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना पैसे हे आता मिळू शकतात. ओके, आता अजून ज्यांना पैसे मिळालेले नाही आहेत त्या शेतकऱ्यांनी घाबरू नका. पुढील काही दिवसात आणखी जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ओके, एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आजच्या काय काय अपडेट आले आहेत. पीक विमा सध्या सुरू झालेला आहे, पण सर्वांना अजून पैसे मिळालेले नाही आहे. काही ठिकाणी पैसे आले, थोड्याशा ठिकाणी प्रतीक्षा पाहावी लागत आहे. ओके, आता तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आले आहेत का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. आणि अशाच रोज पीक विमा योजनेबद्दलच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.